फूट काढला राजा बसलेला होता. घालवायचं आपल्याला सगळं सैनिक ह्याच्या उभा राहिलेलं राजाची सभा चालू. म्हणजे भाऊ धन यायचं झाल्यावर कशा पद्धतीने येतंय. अहो ज्वाडा हाणून बी दिलं तर येतंय आणि न काय करता बी येतंय. हा उपरवाला देताय तर छप्पर तोडके बी देताय, उपरवाला लेताय तर छप्पर मोडके बी लेताय. हो मग त्या राजाला काय वाटलं, त्या सावकाराला म्हणला राजाला आपण जोडा मारल्यावर आपल्याला राजा दंड करील, आपल्याकडून कर वसूल करील, आपलं सगळं सावकारकी घेईल असं त्या सावकाराला वाटलं. भाऊ मग हेनं काय केलं, राजा असा समोर हाय तवरच हेनं पायातला बूट काढला आणि हिबाळून हाणला राजाला. मग सगळी होती ए म्हणले अरे हे राजाला जोडा हाणाला म्हणले, धरा याला म्हणले. येत तवर तर बूट जाऊन राजाच्या टोपावर लागला आणि टोप खाली पडला. आणि योग कसा असतोय, योगी याच्या ध्यानी देताना थोडीशी तो आमापाशी मागे पुढे नामा म्हणे जीवे करीन लिंबलोन विटे सहित चरण ववाळी. मग हे कसं असतंय, तसं आदल्या जन्मीचं जर कर्म चांगलं असलं आपलं तर धन मिळतं. आपण आता किती बी कष्ट केलं तर त्याचं जर फळ नसलं आपल्या पादरात तर काय मिळणार आहे. मग त्यानं जोडा हाणल्याबरोबर टोप खाली पडला, खाली पडल्याबरोबर त्या टोपातून एक नाग निघाला. ह्या सावकाराच्या अंगावर सगळं पर्ज धावायले. राजानं सांगितलं अय सोडा म्हणला त्याला, कशाला धरता म्हणला. ही आधी मोहरचं मारा म्हणला इकडलं. हे न जोडा हाणला नसता तर म्हणला ही नाग मला चावला असता आणि मी मेलो असतो म्हणला. मग ही राज्य कुणी खाल्लं असतं म्हणला. त्याला सोडा म्हणला, मारू नका म्हणला. त्या सावकाराला या घेऊन म्हणला माझ्याकडे. मग एवढं कसं आहे, मग तेवढं त्याच्याकडं धन असताना शोधेल त्या राजाला त्याची किंवा येवगा असतो. हे ना जोडा हाणायला आणि त्या टोप खाली पडायला आणि त्याच्यातून साप निघायला. गाठ बसली. राजा म्हणला त्याला काय सुधेल करू नका, त्यानं उलट माझा जीव वाचविला म्हणला. तुम्ही त्याला मारायला म्हणला, असं नाही म्हणला. मग त्याला बोलविलं. ती सगळी शांत झाली. ते नाग असणारा नेऊन टाकला. दृष्टांत असतो बरं का भाऊ. मग प्रारब्ध कसा असतो मनुष्याचं, मग त्या प्रारब्धामुळं माणसाचं जर प्रारब्ध चांगलं असलं तर धन मिळतं, आणि प्रारब्ध जर चांगलं नसलं अहो किती बी कष्ट करू द्या धन मिळत नसतं. म्हणून त्या राजाला त्याची कीव आली आणि त्याला म्हणला, त्या सावकाराला सांगितलं म्हणला तुला किती धन पाहिजे तेवढं द्या रे म्हणला, ह्याला मागल तेवढं. राजसाहेब म्हणला मी कराय गेलो माकड पण झाला म्हणला मारतीच म्हणला. त्यानं म्हणला मी आपलं काय सहज म्हणला, मी तुमच्यावर उलट रागावलो होतो म्हणला. नाही 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 म्हणला, तू तर खरा शहाणा आहेच म्हणला. म्हणला माझा जीव वाचविला तर काय करायचं म्हणला. मग पुन्हा त्या राजानं त्याला वाटल एवढं धन दिलं. आपल्याला सांगायचं एक तात्पर्य म्हणजे काय की बाबा धन जे मिळतं ते प्रारब्धानं मिळतं, आणि आपल्यापासलं धन जे संपतं ते आपल्या संचितानं जातं. आपलं आचरण बरोबर नसतं. म्हणून तुकोबराय या अभंगात म्हणतात की बाबा संत कसे आहेत म्हणला, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव किंवा महादोषी. आता कसं आहे म्हणले, मग आता भगवंत अवतार घेतो. अवतार कधी घेतो, आता भगवंताचे अवतार काय पूर्ण आहेत बरं का, आणि काय अवतार कसे आहेत कार्य अर्थ आहेत आणि काय निमिष अर्थ आहेत. म्हणजे कार्य अर्थ निमिष अर्थ आणि काय पूर्ण अवतार आहेत. आता भगवंत काय करतो, अवतार कसा घेतो आणि या जड जीवाचा उद्धार कसा करतो. अवतार तुम्हा धराया कारणी
उद्धराया जन जड जीव किंवा उद्धराया जन महादोषी. मग जी महादोषी जी पापी माणसं आहे. आता कसं आहे म्हणले भगवंत अवतार राम अवतार घेतला. राम अवतार पूर्ण होऊन गेला म्हणजे जन्मल्यापासून त्यांचा आयुष्य आहे तोपर्यंत रामाचा अवतार पूर्ण झाला. बर, रामानं पुन्हा कोणचा अवतार घेतला? नरसिंहाचा घेतला. नरसिंहाचा अवतार घेऊन काय केलं? फक्त हिरण्यकश्यपूला मारलं आणि प्रल्हादाचा संवाद म्हणजे संरक्षण केलं. आणि संरक्षण करून पुन्हा नरसिंहाच्या अवतारात काय नाही, पुन्हा तेवढं कार्य केलं. म्हणजे काय कार्यार्थ, काय पूर्ण आयुष्यार्थ आणि काय निविष्यार्थ. माणूस कसा आहे आता ब्रह्मदेवाचं 4 वेद शंकासुरानं चोरून नेलतो. मग ब्रह्मदेवाचं 4 वेद शंकासुरानं चोरून नेल्यावर भगवंतानं मत्स्य अवतार धरला म्हणजे माश्याचा अवतार धरला. आणि त्या शंका आणि सुराला म्हणजे 2 शंख आणि सूर ह्या दोघाला मारलं आणि ब्रह्मदेवाचं 4 वेद असून ब्रह्मदेवाला आणून दिलं. माझी मज आणून देता त्यात तुझ्या बापाचे काय गेले. 4 वेद मज पासून किरे झाले ती मी तुझ्या हाती दिदले. मग त्यानं म्हणले आता ही आदिशक्ती माहिती आहे बरं म्हणजे तिच्यापासून. आता कसं आहे शिव आणि आदिशक्ती या शिवाच्या शोधाला आदिची शक्ती आहे बरं का. शक्तीपासून शिव निर्माण झाला आणि शिवापासून आदिमाया निर्माण झाली आणि आदिमायापासून असणारा विष्णू झाला आणि विष्णूपासून ब्रह्मदेव झाला. पण सर्वात आता आपण एकादशीला हे आरती करतो, आपण काय म्हणतो? योग्य 28 विटेवरी उभा वामांगी रुक्माई दिसती शोभा. पण योग्य 28 मध्ये जे आहेत 24 युग महादेवाचाच अवतार आहे बरं का. इथे 24 युगामध्ये महादेवाचंच कार्य आहे आणि विष्णूचं फक्त 4 युगातच काम आहे. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग. आता कलियुगाच्या अंती होणार श्रीहरी कलंकी, मग सर्व धर्म लोपून जाईल. पण आता ही जी असणार आता या कलियुगाची वय मर्यादा 4,92,063 वर्ष. सत्ययुगाची 7,80,000 वर्ष होती. आता कसं आहे त्या वर्षी त्यांनी तेवढे आयुष्य होतं, दीर्घकाल आयुष्यमान लोक होती. म्हणून तुकोबाराया म्हणतात बाबा भगवंत कसा आहे ज्यावेळेस भक्तावर संकट पडल त्यावेळेस देव अवतार घेतो. म्हणून तुकोबाराया म्हणतात की बाबा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया करण उद्धराया जन महादोषी. म्हणजे कसं आता ही महादोषी जे आहेत त्यांचा उद्धार करण्याकरता. बरं, पुन्हा एक अजून नारदाला शंका आली. देवा म्हणला आता खरा संत ओळखीला, पण म्हणला संतच कोण अजून बी मला हे कळालं नाही म्हणला. त्याच्या अजून एक मनामध्ये शंका आली. आता कसं आहे मग नारदानं अजून भगवंताला विचारलं हो म्हणला आज संत कोण म्हणला. मग नारदानं सांगितलं म्हणला या असंच खेड्या गावात जा म्हणला, तिथे एक म्हणला संत माझा महान भक्त आहे म्हणला आणि त्याची भेट घेऊन ये म्हणला, मग ती तुला संत खरा सांगल म्हणले. मग नारदाने आपलं नारायण इडूच्या पारी आपलं त्या बिचाऱ्यानं नारदा स्वारी तिथं आली आणि बसल्यानंतर 4-5 वाजायच्या टायमाला आपलं त्यानं उद्धारलेला होता. मग त्यानं सोडला आपला दिवस माळा टायमाला कासरा गुंडाळा फास घेतली खांद्यावर टाकली आणि निघाला गावाकडं. म्या म्हणला दुपारपासून हित आलोय म्हणला याच्या एकदा बी मुका वाट नामस्मरण नाही म्हणला किंवा अगर काय देवाचं नाम नाही भजन नाही काय नाही म्हणला
आणि देव तर म्हणता जी माझा भक्त कसा आहे नाम घेईल ती सर्वात श्रेष्ठ आहे म्हणला. मग असं भगवंतानं सांगितलं म्हणला. आणि सांगितल्यावर म्हणला आलो तर अजून काय ना म्हणला. घरी गेल्यावर सांगितलं आपल्या बायकोला सांगितलं महाराज आलेत म्हणला, स्वयंपाक करा म्हणला भोजना करता. त्या पत्नीनं स्वयंपाक हे केला, सर्व झालं. आणि झाल्यानंतर भोजन केलं म्हणले महाराज आणि माझं लय जीव इळभर दमलाय म्हणला, आता भोजन करा आणि म्हणलं झोपा म्हणलं. हे ना आपलं जेवण केलं, अंग टाकलं, राम 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 म्हणलं. बस सकाळी उठला एकदा राम 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 म्हणलं, आळूस दिला निघाला. काय देव आहे म्हणला, नामधारक म्हणला, संत आहे म्हणला. मग नारदानं देवाकडे गेला. म्हणलं देवा असं कसं म्हणला. अरे बाबा म्हणला अहो इळातून एक वेळेस त्या मनुष्याच्या मुखामध्ये नाम येऊ द्या, तो श्रेष्ठ आहे. आता एक आपण भोपळीमध्ये म्हणतो गोडी नाही रस बोली येले सारखे. जर ते सारखंच बोलणे जर त्याच्यात रस जर नसला तर सारखं बी राम 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 माझी चडी कुठा माझं बनेल कुठा म्हणण्यात का उपयोग आहे का? बरोबर आहे. हा त्या राम नाम घेण्यात रस लागतो. मग भगवंतानं सांगितलं म्हणला ते झोपताना एकदा राम नाम म्हणतोय म्हणला आणि सकाळी उठल्यावर राम राम म्हणतोय म्हणला. पण ती कसा म्हणतोय आनंदानं प्रेमानं, ती मला आवडतो. नाथ महाराज सुदेल सांगतात हरिपाठामध्ये हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानासी नरकवास. म्हणजे कसा अभिमान. आता अभिमान येतो बरं का माणसाला. मी जर वाज भाऊ मला संजू लय तू चांगलं वाजा, संजू फुगला अभिमान आला हो येतय का नाही. तसा अभिमान येऊ द्यायचा नाही. नानाला म्हणलं नाना तू सारखा आहे आपल्याशिवाय येणं कोणच घेत नाही असं होत. मग त्याला गर्व आला का नाही. एखादं समजा म्हणलं मलाच म्हणते मलाच लय येत तसा अभिमान येऊ द्यायचा. हरिपद मिळतं प्राप्त होतं पण ते कोणाला भोळ्या भाविकाला. भोळा साधा ही आपला भोळा भाविका. सरपंच आहेत उपसरपंच आहेत चेअरमन तिकडे बसलेत अशाला देव प्रसन्न होतो बर का. मग त्यावेळेस नारदाला म्हणला नारदा जाऊ दे म्हणला आता ते काय शेतकरी प्रपंचिक सांसारिक माणसं आहेत म्हणला त्यांचं काय म्हणला एवढं असं काय म्हणला. पण देवानं नारदाला एक सांगितलं म्हणला. ह्यात मोठी समय घेतली आणि त्याचे तेल ओतलं आणि त्याचे 2 वाती लावल्या आणि नारदाला सांगितलं म्हणले नारद ही तुम्ही इजू द्यायचं नाही, तेल सांडू द्यायचं नाही, सगळ्या पृथ्वीला फेरी घालून यायची. म्हणजे सगळ्या पृथ्वीला फेरी घालून यायचं. आता नारदाच्या मनामध्ये काय वाटलं. आता ह्याच्या मुखामध्ये सारखं नारायण 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 स्मरण चालू. पण आता देवानं सांगितलंय काय ह्याच्यातलं तेल सांडू द्यायचं नाही, दिवा इजू द्यायचं नाही आणि पृथ्वीला फेरी घालून यायचं. निघाले महाराज नारद. अहो या नारदाचं मन कुठं वेधलं त्या दिवेकड. राम नाम घ्यायचं कवा. आपण सांसारिक माणूस आहो. झोपताना एकदा उठताना बी एकदा घेतलं तर देवाला प्राप्त होतं आणि देव आनंदानं त्याचा स्वीकार करतो. मग ह्या नारदानं हेच देवानं सांगितले तेल सांडल बाबा हात थरथर कापू देणे बाबा देव इजल बाबा. चिपळ्या सोदेल बघलं किश्यात घातल्या म्हणलं एका हाताला जर थरथरी सुटली तर ह्या हातानं धरायला येईल का नाही म्हणलं. मग असं धरलं चौकून सगळ्या पृथ्वीला फेरी घालून नारद मुनी भगवंतापाशी गेले. भगवंतापाशी गेल्यावर नारदाला विचारलं नारदा आलो का म्हणला पृथ्वीला फेरी घालून. म्हणले हो म्हणले आलो की. म्हणलं किती बरं माझं नामस्मरण घेतलं तुम्ही किती बरं. हा देवा एकदा बी नाही की म्हणला
मग असं कसं झालं? तुम्ही तर नामधारक का म्हणला, आणि नाम न घेता तुम्ही पृथ्वीला फेरी घातलीच कशी म्हणला? काय द्यावा, तुम्ही सांगितलं होतं की बाबा इथे तेल आहे, वाटे आहे, सांडल इजू देऊ नको म्हणून तुम्ही सांगितलं होतं की म्हणला. मग तसं आहे म्हणला नारदा, प्रपंचिक माणसं आहेत, सांसारिक माणसं आहेत, त्यांना संसार बी करावा लागतो. सगळं परपंच बघून माझं ज्या वेळेस एखाद्या वेळेस काय नाम घेतेल तीच मला आवडतंय म्हणला. आता एक शास्त्री बुवा होता, आता तुम्हाला ह्याच्यावर आलं म्हणून एक द्रष्टांत सांगतो बरं का. शास्त्री बुवा, पण देवाला तसली येत नाहीत बरं का. देवाला कसली म्हणा